नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र प्रथम सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, ओळखा पाहू मी कोण 4 गुणांसाठी आहे। गोंडवनाची राणी, 2 अमृतानुभव या ग्रंथाचे रचनाकार, 3 छत्रपती शिवरायांचे वडील, 4 संस्कृत शब्द असणारा कोश। ब योग्य जोड्या लावा 4 गुण। अ गट ब गट, भौतिक साधने, बहमनी, राज्यांचा पहिला सुलतान, संत बसवेश्वर, लखुजीराजे जाधव यांची कन्या। ब गटामध्ये कर्नाटक, वीर माता जिजाबाई, हसनगंगू किल्ले। प्रश्न क्रमांक 2 अ, लिहिते व्हा कोणतेही 2, 4 गुण। तवारीख म्हणजे काय? 2 बुद्रुक म्हणजे काय? 3 शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? पुढील प्रश्न ब, सकारण लिहा कोणतेही 2, 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यावरील प्रश्न पहा। यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत। राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला, दुष्काळ हे रयतेला संकट वाटे, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 2-2 मुद्दे लिहायचे आहेत, कारण 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहे। प्रश्न क्रमांक 2 मधील क प्रश्न, माहिती लिहा कोणतेही 2, 4 गुण। शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ, 2 कृष्णदेवराय, 3 भौतिक साधने। नागरिकशास्त्र या विषयावरील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 अ, योग्य शब्द लिहा 3 गुण। संविधान सभेचे अध्यक्ष, सर्व धर्मांना समान मानणे, निवडणूक घेणारी यंत्रणा। एका शब्दात उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुण। 1 प्रजासत्ताक दिन म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो? 26 जानेवारी। 2 उद्देशिका म्हणजे काय? 3 संपूर्ण देशाचा कारभार कोण पाहते? क प्रश्न, लिहिते व्हा कोणतेही 2, 4 गुण। 1 प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? 2 संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे। 3 आपल्या भारत देशातील काही घटक राज्यांची नावे लिहा। महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश यांसारखे राज्याची नावे तुम्ही लिहू शकता। भूगोल विषयाचे प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4 अ, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा 4 गुण। 1 हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते, कंसात पर्याय दिलेले आहे, त्यामधून उत्तर लिहायचं आहे। 2 उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब वळतात। यानंतर पुढील प्रश्न पहा। 3री आणि 4थी रिकामी जागा पहा। भरतीच्या पाण्याचा टिंबटिंब व्यवसायात फायदा होतो। 4 चंद्रग्रहण टिंबटिंबला होते। ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही 4, 4 गुण। उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहण होतील? 2 लाटांची गती कशावर अवलंबून असते? 3 हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? 4 कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? 5 पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला फिरते? क प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2, 4 गुण। 1 सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? 2 लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा। 3 आवर्त वाऱ्याची कारणे व परिणाम लिहा। प्रश्न क्रमांक 5 अ, फरक स्पष्ट करा कोणतेही 2, 4 गुण। 1 सूर्यग्रहण व चंद्रग्रहण, 2 लाट व सुनामी लाट, 3 दरिया वारे व पर्वतीय वारे। ब प्रश्न, आकृत्या काढून नावे द्या कोणत्याही 2 आकृत्या काढायच्या आहेत 4 गुणांसाठी। 1 चंद्राची स्थिती, 2 लाटेची रचना, 3 कटिबंध किंवा तापमान पट्टे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र परीक्षा 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत।